तत्कालीन मुंबई राज्याचं विभाजन करून संयुक्त महाराष्ट्र करण्यात यावा यासाठी संयुक्त महाराष्ट्र समिती आग्रही होती। मात्र त्याला केंद्रातील सरकारकडून अपेक्षित पाठिंबा मिळत नव्हता। मात्र असं असलं तरीही समितीच्या नेत्यांनी इथल्या लोकांच्या पाठबळावर संयुक्त महाराष्ट्राचा लढा सुरूच ठेवला आणि अखेर तेव्हाच्या दिल्लीतील सत्ताधाऱ्यांना झुकावंच लागलं। नमस्कार, मी शिवानी पाटणे आणि मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। 106 हुतात्म्यांच्या बलिदानानंतर संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली। सुरुवातीपासूनच केंद्रातील सरकार हे संयुक्त महाराष्ट्राच्या मागणी विरोधात कसं होतं हे आपण समजून घेतलं पाहिजे। राज्य पुनर्रचना आयोगाने मुंबई हे भारतीय संघराज्यातील सर्वोत्कृष्ट प्रशासन असलेल्या राज्यांपैकी एक आहे। मुंबईत साक्षरतेचं प्रमाण सर्वात जास्त आहे। इथं प्राथमिक शिक्षण सक्तीचं करण्यात आल्याबद्दलही आयोगानं मुंबई राज्याचं गुणगान त्यावेळी गायलं होतं। भूसुधार कायद्यामुळे मुंबई हे देशातलं सर्वात जास्त प्रगतिशील राज्य बनले। विकास प्रकल्पांवर प्रचंड खर्च करूनही राज्याची आर्थिक स्थिती भक्कम असल्याचं आयोगाचं म्हणणं होतं। यावेळी केवळ भाषिक मुद्द्यांवर कोणतीही मागणी मान्य करण्यास आयोग तयारच नव्हता। त्या काळी मध्य प्रदेशातील मराठी भाषकांची संख्या जास्त असलेल्या जिल्ह्यांचा समावेश महाराष्ट्रात करण्यात यावा आणि एकभाषीयाचा संयुक्त महाराष्ट्र निर्माण करण्याचं ध्येय नसल्याचं आयोगानं स्पष्ट केलं होतं। त्या काळच्या मुंबई राज्यातून महाराष्ट्र व गुजरात हे दोन प्रदेश वेगळे केल्यानंतर मुंबई शहराचं काय करायचं असा प्रश्न उपस्थित झाला होता। अशा वेळी दार आयोग आणि जवाहरलाल वल्लभभाई आणि पट्टाभी या समित्यांच्या अहवालातील मुद्द्यांचा आधार घेणं आयोगाच्या दृष्टीने सोयीचं होतं। मराठी किंवा गुजराती मातृभाषा नसलेल्या अनेकांनी आयोगासमोर साक्षी दिल्याचं आयोगाचं म्हणणं होतं। अशा साक्षीदारांपैकी बहुसंख्यांनी मुंबईचं विभाजन झाल्यास मुंबई शहरासाठी स्वतंत्र प्रशासनाची मागणी केली होती असं आयोगानं सांगितलं होतं। असा उल्लेख यदी फडके लिखित 20व्या शतकातील महाराष्ट्र या पुस्तक मालिकेतील 7व्या खंडात करण्यात आलाय। मुंबई ही एकभाषी राज्याची राजधानी झाल्यास काय होईल याविषयी मुंबईत आणि मुंबई बाहेर राहणाऱ्यांच्या मनात कुशंका होती। त्यामुळे अन्न भाषिकांच्या भीतीकडे दुर्लक्ष करता येणार नसल्याची भूमिका राज्य पुनर्रचना आयोगानं घेतली होती। बृहन्मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणं प्रशासकीय दृष्टीने योग्य नसल्याचं या आयोगाचं म्हणणं होतं। मुंबईत महाराष्ट्रात समाविष्ट झालीच तर गुजराती व अन्य भाषिक नाराज होतील आणि त्याचा परिणाम हा व्यापार उद्योगावर परिणाम होईल असं आयोगाला वाटत होतं। मुंबई आणि महाराष्ट्र वेगळे केल्यास त्याचा आर्थिक परिणाम होतील अशी भीती आयोगाला वाटत होती। मुंबई राज्यातून अबू रोड तालुका वगळून धारवाड, विजापूर, उत्तर कॅनरा हे 3 जिल्हे आणि चंदगड तालुक्याचा अपवाद वगळून बेळगाव जिल्हा कर्नाटक राज्यातच समाविष्ट करण्यात यावा। शिवाय उस्मानाबाद, बीड, परभणी, औरंगाबाद आणि नांदेड हे मराठवाड्याचे 5 जिल्हे, त्याचप्रमाणे कच्छ व सौराष्ट्र मुंबई राज्याला जोडले पाहिजे अशी भूमिका राज्य पुनर्रचना आयोगाची होती। तर दुसरीकडे विदर्भ वेगळे राज्य म्हणून निर्माण करावे असंही आयोगाला वाटत होतं। नव्या पुनर्रचनेनुसार तेव्हाच्या मुंबई राज्याची लोकसंख्या 4 कोटीहून अधिक होती। त्यात लोकसंख्येत मराठी भाषिकांची संख्या 2 कोटी 13 लाख म्हणजे 50% अधिक असेल। स्वतंत्र महागुजरात राज्याची मागणी आयोगानं तेव्हाच फेटाळली होती। असं असलं तरी मराठी भाषिक बांधवांबरोबर आपण सुखसमाधानानं राहू असं आश्वासन गुजरात प्रदेश काँग्रेस समितीनं दिल्याचं आयोगानं अहवालात नमूद केलं होतं। नियोजित मुंबई राज्य हे समतोल द्विभाषिक राज्य होईल असं आयोगाला वाटत होतं। वेगळ्या विदर्भासंदर्भातही आयोगाची भूमिका ही सकारात्मक होती। आयोगाच्या म्हणण्यानुसार अकोला, अमरावती, बुलढाणा आणि यवतमाळ हे वराडचे 4 जिल्हे आणि वर्धा, नागपूर, भंडारा व चांदा म्हणजे चंद्रपूर अशा 8 जिल्ह्यांचा नियोजित विदर्भ राज्यात समावेश करण्याची शिफारस आयोगानं दिली होती। अशा परिस्थितीत निमाड, बेतूल, छिंदवाडा, बालाघाट आणि बस्तर या जिल्ह्यातील मराठी भाषिक बहुसंख्य असलेला प्रदेश मध्य प्रदेशहून वगळून नियोजित विदर्भ राज्यात समाविष्ट करण्याची मागणी राज्य पुनर्रचना आयोगानं फेटाळून लावली होती। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अजूनही तुम्ही मॅक्स महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेचच करा।